सर्वांना नमस्कार. एनफेजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण IQ बॅटरी साईटवर आलो आहोत, जिथे आम्ही तुम्हाला एनफेज एनर्जी सिस्टीम इन्स्टॉलेशन कसे करायचे ते दाखवणार आहोत. या सिस्टीममध्ये IQ बॅटरी 5P, IQ सिस्टीम कंट्रोलर आणि प्रत्येक सोलर पॅनल खाली बसवलेले IQ 8 सिरीज मायक्रो इन्व्हर्टर्स यांचा समावेश आहे. एनफेज एनर्जी सिस्टमची सुरुवात छतावरील सोलर पॅनल्स व मायक्रो इन्व्हर्टर्स पासून होते आणि तिथून वायरिंग मार्गे खाली येऊन IQ सिस्टीम कंट्रोलर व IQ बॅटरीजशी जोडले जाते. वायरिंगकडे जाण्यापूर्वी चला आपण छतावर एनफेज मायक्रो इन्व्हर्टर्स बसवण्याच्या काही मूलभूत बाबी पाहूया. या सेटअपमध्ये आपण एनफेज IQ 8P मायक्रो इन्व्हर्टर्स वापरत आहोत. हे प्रत्येक सोलर पॅनल खाली बसवले जातात आणि एनफेज IQ केबलने जोडले जातात. प्रत्येक ब्रांच सर्किटमध्ये जास्तीत जास्त 7 IQ 8P किंवा 9 IQ 8HC मायक्रो इन्व्हर्टर्स असावेत, ज्यामुळे करंट 20 अँपिअर मर्यादा ओलांडली जाणार नाही. मायक्रो इन्व्हर्टर्स समान अंतरावर आणि AC कनेक्टरच्या जवळ असतील याची खात्री करा. मायक्रो इन्व्हर्टर्सना माउंटिंग फ्रेमवरील स्लॉट्सद्वारे बसवा आणि फ्रेम आकाशाकडे तोंड करून असल्याची खात्री करा. नट, बोल्ट व वॉशर वापरून मायक्रो इन्व्हर्टर्स घट्ट करा. IQ केबल पसरवून सर्व इन्व्हर्टर्सशी जोडा. आपल्या लेआउटनुसार IQ केबल कापा आणि उघडा टोक IQ केबल टर्मिनेटरने सील करा. टर्मिनेटर कॅप घट्ट केल्यानंतर पुन्हा उघडू नका, अन्यथा ते खराब होईल. IQ केबल वाढवण्यासाठी वेदरप्रूफ इन्क्लोजरमधील टर्मिनल ब्लॉक वापरा. AC केबल एक्सटेन्शनसाठी इन्सुलेशन टेप किंवा MC4 कनेक्टर वापरू नका. आता आपण IQ सिस्टम कंट्रोलर इन्स्टॉलेशनकडे वळूया. IQ सिस्टम कंट्रोलर इन्स्टॉलेशनसाठी मजबूत उभी भिंत निवडा, जी मुख्य इलेक्ट्रिकल पॅनेल जवळ असेल. थेट सूर्यप्रकाश व पाणी यापासून संरक्षण मिळेल अशी जागा निवडा. कंट्रोलर जमिनीपासून 1000 मिलीमीटर उंचीवर व इतर बाजूंनी किमान 150 मिलीमीटर अंतर ठेवा. कंट्रोलर पॅकेजमध्ये IQ सिस्टम कंट्रोलर, शटडाऊन स्विच, वायरिंग किट, सेल मॉडम, इन्स्टॉलेशन गाईड समाविष्ट आहे. भिंतीवर बसवताना IQ सिस्टम कंट्रोलर भिंतीवर ठेवा. वरच्या आणि खालच्या छिद्रांना मार्क करा. कंट्रोलर बाजूला ठेवा आणि भिंतीमध्ये छिद्रे ड्रिल करा. सिस्टम कंट्रोलर भिंतीवर बसवण्यासाठी वॉशर आणि योग्य फास्टनर्स वापरा. IQ सिस्टम कंट्रोलरला सरळ ओळीत मांडणी करण्यासाठी आणि ते योग्यरित्या बंद करण्यासाठी लेव्हल गेज वापरा. ते समतल आणि ओळीत असल्याची खात्री करा. इन्स्टॉलेशन पूर्वी क्विक इन्स्टॉलेशन गाईड पाहणे आवश्यक आहे. आता आपण IQ बॅटरी 5P कसे इन्स्टॉलेशन करायचे ते पाहूया. IQ बॅटरी 5P इन्स्टॉलेशन करताना बॅटरी सपाट, स्थिर व हवेशीर जागेत इन्स्टॉल करा. थेट सूर्यप्रकाश व पाण्यापासून दूर ठेवा. बॅटरीचे वजन 82 किलो आहे. भिंत ते वजन पेलण्यास सक्षम असावी याची खात्री करा. IQ बॅटरी 5P पॅकेजमध्ये IQ बॅटरी 5P कव्हर्स, माउंटिंग ब्रॅकेट, शील्ड, ड्रिल टेम्पलेट, क्रूज, अँकर क्लिप्स, कनेक्टर्स व रेझिस्टर असतात. याशिवाय कंट्रोल केबल इन्फेस वितरकाकडून स्वतंत्रपणे खरेदी करावे लागते. त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कम्युनिकेशन केबलचा वापर करू नका. बॅटरी जमिनीपासून किमान 150 मिलीमीटर आणि इतर बाजूंनी किमान 300 मिलीमीटर अंतरावर बसवा. भिंतीवर टेम्पलेट चिकटवा. छिद्रे ड्रिल करा आणि ब्रॅकेट फास्टनर्सने घट्ट टाईट सुरक्षित करा. इन्स्टॉलेशन सुरू करण्यापूर्वी क्विक इन्स्टॉलेशन गाईड पाहणे आवश्यक आहे. बॅटरी उचलून ब्रॅकेटवर हुक करा व अँकर क्लिप्सने घट्ट करा. जर तुम्ही एकापेक्षा जास्त बॅटरी इन्स्टॉल करत असल्यास त्यांना डेझी चेन किंवा पॅरलल पद्धतीने जोडा. वायरिंग कव्हर उघडा व बटन कनेक्टरला त्याच्या टर्मिनलमधून काळजीपूर्वक अलगद काढा. लाईन व न्यूट्रल केबल्स जोडा. प्रत्येक बॅटरी जास्तीत जास्त 16 अँपिअर करंट घेते, त्यानुसार केबल साईज निवडा. अर्थिंग केबल व कंट्रोल केबल कनेक्टरद्वारे जोडा. त्यानंतर अर्थिंग केबल जोडा व कंट्रोल केबल कनेक्टरद्वारे जोडा. कंट्रोल केबल कम्युनिकेशन बोर्डमध्ये प्लग करा. शेवटच्या बॅटरीला एंड रेझिस्टर जोडा. वायरिंग पूर्ण झाल्यावर सर्व वायर टाय करून व्यवस्थित लावा. पॉझिटिव्ह व निगेटिव्ह DC कनेक्टर जोडा. पॉवर बटनला जोडा आणि बॅटरी कव्हर बसवून स्क्रूज घट्ट करा. सिस्टम कंट्रोलर कनेक्शन्स पूर्ण होईपर्यंत बॅटरी बटन दाबू नका. आता IQ सिस्टम कंट्रोल वायरिंगकडे वळूया.
वायर डावीकडून, उजवीकडून, मागून किंवा खालून कंट्रोलरमध्ये घालता येते. कंट्रोलरमध्ये आधीपासून IQ गेटवे, IQ रिले, प्रोडक्शन आणि कन्झ्युम्शन CT मीटर बसवलेले आहेत. IQ सिस्टम कंट्रोलरमध्ये ग्रिड, PV, बॅटरी, बॅकअप व नॉन बॅकअप लोड्ससाठी स्वतंत्र टर्मिनल्स दिलेले आहेत. हे टर्मिनल्स जास्तीत जास्त 63 अँपिअर प्रति फेजपर्यंत सिंगल व 3 फेज बॅकअप व नॉन बॅकअप लोड्स हाताळू शकतात. केवळ सिंगल फेज लोड्सला 63 अँपिअर पर्यंत बॅकअप केले जाऊ शकते. अधिक माहितीसाठी IQ सिस्टम कंट्रोलरचे क्विक इन्स्टॉलेशन गाईड पहा. IQ सिस्टम कंट्रोलर सिंगल व 3 फेज या दोन्हीलाही सपोर्ट करते. ग्रिड इनपुट R, Y, B आणि न्यूट्रल केबल्सला कंट्रोलरमध्ये ग्रिड टर्मिनल्स L1, L2, L3 आणि न्यूट्रलशी जोडा. त्यानुसार केबल साईज निवडा. घराच्या विद्युत भारानुसार योग्य केबल साईज निवडा. नॉन बॅकअप कनेक्शनसाठी नॉन बॅकअप पॅनल पासून नॉन बॅकअप लोड टर्मिनल्स पर्यंत एक स्वतंत्र केबल सर्किट चालवा. IQ सिस्टम कंट्रोलर सिंगल व 3 फेज या दोन्ही लोड्सलाही सपोर्ट करते. कमाल 63 अँपिअर प्रति फेज. नॉन बॅकअप कनेक्शनसाठी स्वतंत्र समर्पित लाईन व न्यूट्रल केबल्स वापरा. बॅकअप कनेक्शनसाठी बॅकअप पॅनल पासून बॅकअप लोड टर्मिनल्स पर्यंत एक स्वतंत्र केबल सर्किट चालवा. सिंगल फेज मध्ये जास्तीत जास्त 63 अँपिअर पर्यंत लोड्स बॅकअप केले जाऊ शकतात. बॅकअप कनेक्शनसाठी स्वतंत्र समर्पित लाईन व न्यूट्रल केबल्स वापरा. बॅटरी AC आउटपुट MCB मार्फत बॅटरी टर्मिनल्सला जोडा. L1 टर्मिनलला लाईन केबल व न्यूट्रल केबलला न्यूट्रल बारला जोडा. अर्थिंग केबलला अर्थिंग बारला कनेक्ट करा. AC सौर आउटपुट कंट्रोलरमध्ये PV टर्मिनल्सना MCB द्वारे जोडा. करंट 63 अँपिअर प्रति फेज पेक्षा जास्त नसावा. सिस्टीम शटडाऊन स्विचसाठी 4 कोर 1.5 स्क्वेअर मिमी केबल वापरा. सिस्टीम शटडाऊन स्विच एका सुलभ ठिकाणी माउंट करा जेणेकरून वायरिंग सोपे होईल. मार्गदर्शक तत्वांसाठी कृपया क्विक इन्स्टॉलेशन गाईड पहा. कंट्रोलरमध्ये कंट्रोल केबल्सला कनेक्टरद्वारे जोडा. सिस्टम शटडाऊन स्विचला देखील कनेक्टरद्वारे कंट्रोलरमध्ये जोडा. कंट्रोलर व बॅटरीचे कंट्रोल केबल्स टर्मिनलला जोडा व ड्रेन वायर ग्राउंड करा. आता IQ सिस्टम कंट्रोलरचे वायरिंग पूर्ण झाले आहे. वायरिंग पूर्ण झाल्यानंतर IQ गेटवे USB पोर्टमध्ये सेल मॉडेम प्लग इन करा आणि डेट फ्रंट बंद करा. सर्व स्क्रू घट्ट करा. सिस्टम कंट्रोलरचा दरवाजा बसवा. बॅटरी ID कव्हर लावा. कंड्यूट कव्हर लावा. बॅटरी IQ ID स्क्रूने सुरक्षित करा. MCB चालू करण्यापूर्वी ग्रिड व्होल्टेज मर्यादित असल्याची खात्री करा. व्होल्टेज तपासण्यासाठी डिजिटल मल्टीमीटर वापरा. ग्रिड सप्लाय व लोड ब्रेकर्स सुरू करा. सिस्टीम रिबूट होण्याची वाट पहा. तुम्हाला रिले क्लिकचे आवाज ऐकू येतील. नंतर PV, बॅटरी व IQ गेटवे MCB सुरू करा. एकदा बॅटरी MCB चालू झाल्यावर LED आधी एकदा हिरवा फ्लॅश होतो आणि बंद होतो. अंदाजे 15 ते 20 सेकंदानंतर तो लाल रंगाच्या ट्रिपल फ्लॅश पॅटर्नमध्ये फ्लॅश होण्यास सुरुवात करेल. त्यानंतर बॅटरीवरील DC कंट्रोल स्विच दाबा आणि नंतर LED पिवळा फ्लॅश लागेपर्यंत वाट पहा. सिस्टीम आता कमिशनिंगसाठी तयार आहे. एनफेज इन्स्टॉलर ॲप वापरून पुढील प्रक्रिया पूर्ण करा. नेहमी सुरक्षा नियमांचे पालन करा आणि इन्स्टॉलेशन मॅन्युअलचा संदर्भ घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.